हॅलो. परेश ठाकूर, ज्यांना उरण तालुक्याचा कृष्णा सातपुते देखील म्हटलं जातं, एवढा जबरदस्त खेळाडू आहेत. आमचे मार्गदर्शक समालोचक मित्र श्याम ठाकूर सरांचे चिरंजीव आहेत. कसं वाटतंय माहुलमध्ये येऊन आणि इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन? प्रथमतः मी आयोजकांचं धन्यवाद मानेन की आम्हाला खेळण्यासाठी ही संधी दिली आणि खूप चांगलं वाटतं. एवढी सारी पब्लिक आणि बॅटिंग पाहिजे अशी झाली नाही, पण बॉलिंग खूप चांगली झाली आणि आता ही दुसरी मॅच 100% बॅटिंग करण्याचा प्रयत्न करीन आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करीन. वा, खूप छान खेळ केलात. एक आमचे समालोचक मित्र आहेत आपले पिताश्री, त्यांचं कशा प्रकारे मार्गदर्शन असतं? पप्पांचं तर खूप मार्गदर्शन असते, कारण खूप ठिकाणी खेळायला जातो. पप्पा दरवेळी बोलतात का तू चांगला खेळ आणि गावाचं नाव रोशन कर. नक्कीच. आणि तसं तुम्ही व्यावसायिक संघांमध्ये देखील नुकतीच अंडर-24 बिग बॅश देखील गाजवली. असंच क्रिकेट खेळत राहा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर क्रिकेट रसिका हो, सज्ज व्हा. आणखीन एक मोठी मॅच येताना पाहायला मिळेल माहुल इन ॲक्शन मध्ये घरच्या मैदानात. आणि पाहुणा संघ उरण तालुक्यातून रायगड जिल्ह्यातून आलाय धुतूम, त्यामुळे एक मोठी मॅच आता रंगताना पाहायला मिळेल. आणि जशी मोठी मॅच असेल कॉमेंट्रीसाठी देखील या ठिकाणी आमंत्रित करतोय किरण सर. या किरण भोईर सर. आपल्या अनोख्या शैलीमध्ये गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर खूप मोठी सुधारणा देखील किरण सरांच्या समालोचनात पाहायला मिळते. त्यांचाच आवाज असेल. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकं. जे 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर असतील, बघा व्हॉलंटियर्स तिथं. तेच आमचे प्रमुख पाहुणे सुद्धा येणार आहेत, त्यांना तुम्ही जागा ठेवा. खरं तर प्रमुख पाहुणे येणं अजून बाकी आहे. तर जो प्रमुख जो मुख्य द्वार आहे पहा तुमच्या समोर आहे, प्लीज तिथं तुम्ही मधीतच गाड्या मात्र पार्क करू नका प्लीज, तुम्हाला विनंती असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. खरं तर या दरम्यान आपण स्वागत करूया रॉयल ग्रुपचे अध्यक्ष म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं निलखंड कोळी सर. या तुमचं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर आता टीम आपण जर विचार केला तर जम्बो इलेव्हन माहुल गाव, खरं तर ज्या खेळाडूची कमतरता होती तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर चेंबूरचा वंडर बॉय म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं एक व्यावसायिक खेळाडू आहे. याच गावातले सुपुत्र आहेत. मंगेश वैती इन ॲक्शन मात्र आपल्याला दिसणार आहेत. आता पहा ना, जिथं जेवढे खेळाडू होते आता मंगेश वैती येण्याचे जेव्हा आले तेव्हा मात्र एक अजून संघामध्ये एक ऊर्जा मात्र निर्माण झाली. पण दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे. आता महत्त्वाची लढत आहे. खरं तर जोन जिंकणार आहे. आपण जर विचार केला तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. 4 षटकांचे सामने आहेत. टायमर ऑन आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. जय माता दी ग्रुप यांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर 13वं पर्व आहे आणि एक दिमागदार सोहळा आहे मित्रांनो. खरं तर आज माहुल गावामध्ये पाहणं प्रचंड गर्दी 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 आणि गर्दी. मग ती गर्दी कशाचे, एक तर आपण जर विचार केला तर एक क्रिकेटचा कुंभमेळा. सर्वे चला पंचांचा ग्री सिग्नल आलाय. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, इथं मात्र कट केलाय. पॉईंटच्या दिशेने खेळाडू येत आहेत. एक धाव मात्र काढली जाते. श्री गणेशा होते. खरं तर 4 षटकांचे सामने आहेत. हवा मात्र आपण जर विचार केला तर फलंदाजाला कुठेतरी साथ देणारी हवा ऑनच्या दिशेने. पण इथं मात्र कॉम्बिनेशन पहा, राईट हँड आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मात्र बघायला भेटते. आपण जर विचार केला तर JMD भैरवनाथ धुतुम, खरं तर उरण विभागातला हा संघ आहे. खरं तर चांगली कामगिरी सातत्याने त्या संघाची मात्र त्या विभागामध्ये राहिली. बऱ्याचशा स्पर्धा ज्यांनी गाजवल्या. आज मात्र मुंबई नगरीमध्ये तुमचं आगमन झालं आहे. सर्वप्रथम तुमचं हार्दिक स्वागत असेल. 5 सुसज्ज ग्राउंड आहे. बोथ एंडकडनं मात्र गोलंदाजी आहे. आता तुम्ही पहिला सामना 5 षटकांचा खेळला, आता हा सामना 4 षटकांचा असेल. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. धावबाची संधी निर्माण झालेली आहे.
खरं तर थ्रो आपण जर विचार केला तर थोडासा हाई होता, तेच मात्र महेश सांगतायत. कारण डायरेक्ट हिट अगर असला असता इथं मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं, तसं काही झालेलं नाही आहे. खरं तर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मात्र झाली. चिक्की सिंगल आपण म्हणूया. महेशचं मात्र कौतुक करावं लागेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. अजून धावसंख्येचा विचार केला तर फक्त 2च धावा. हो, पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती हल्ला बोल. जबरदस्त शॉट फलंदाजाच्या माध्यमातून आलाय. या मॅचचा पहिला षटकार डीजे. ठाकूरची ठाकूरगिरी मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो राहिले. आणि पहा ना काय मात्र फटका खेळलाय. चला नेक्स्ट मॅच बोनकुडे गाव वर्सेस युवराज 11 केसीसी आंबापाडा. ओ हो हो हो, क्या बात है. हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे. परेश ठाकूर ऑन फायर. 14 धावा. या टायमाला फटका फसलाय, पण नसीबवान किस्मत भी बहादुरों का साथ देती है. पहा ना, आपण जर विचार केला तर शॉट थर्डमॅन बराचसा लांब होता, त्यांच्या मध्येच जाऊन मात्र चेंडू विसावला. आणि याच दरम्यान मात्र आपण जर विचार केला तर सिंगल धाव मात्र काढली जाते. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा. दर्जेदार स्पर्धा आहे. आमच्या या माहुल कोलीवाड्याची स्पर्धा आहे, कोली बांधवाची स्पर्धा आहे. समुद्ररक्षक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. आज कोली बांधव आपण जर विचार केला तर पाण्यामध्ये मात्र त्यांची चांगली कामगिरी राहते, समुद्रामध्ये चांगली कामगिरी राहते. पण आज मातीच्या या खेळपट्टीवरती सुद्धा मात्र चांगली कामगिरी मात्र बघायला भेटते. ओ, या टायमाला धावबाद होईल का? आता बघायचं आहे. चुकीच्या दिशेने मात्र थ्रो फेकला जातोय. खरं तर स्ट्राईक एंड लागत थ्रो असला असता तर नक्कीच इथं मात्र धावबाद फलंदाज झाले असते. सिद्धेश खरं तर बाल बचावलेत. यस, पहिला खेळ मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या षटकानंतर आपण जर विचार केला तर JMD भैरवनाथ दुतुम या संघाने मात्र धावा कुठल्यात बिनगडी बाद 15 धावा. यस डीजे मास्टर होऊन जाऊन दे. कौतुक करावं लागेल या ग्रुपचं. गणेश कोळी असतील, प्रदीप कोळी असतील, विनोद कोळी असतील, प्रशांत कोळी असतील, यशवंत कोळी असतील, महेश माहुलकर असतील, किरण माहुलकर असतील, विजय कोळी असतील, हरेश कोळी असतील, शशिकांत कोळी असतील, दिनेश कोळी असतील आणि सचिन पाटील. खरं तर या मंडळीचं मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र दाखल होत आहेत. कडक कल्पेश माहुलकर, ज्यांना प्रेमाने कडक असं नाव दिलं. ओहो, इथं मात्र चेंडूची वाट पाहिली आणि तदनंतर योग्य ठिकाणी मात्र चेंडूला खेळलं जातं. बॅकफुटला गेले, कट केला, पॉईंटच्या दिशेने मात्र प्रोटेक्शन होतं. त्याच्या हातात चेंडू जाऊन विसावला
आणि या दरम्यान मात्र सिंगल धाव मात्र काढली जाते परेशच्या माध्यमातून. एक छोटंसं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करू. चला, वादळ आला आणि वादळ गेला. खरं तर वादळची हीच खासियत असते, वादळ एका ठिकाणी थांबत नाही आहे. जशी वादळी खेळी पोलार्डची झाली, आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा वादळ येईल का ते मात्र नक्कीच आपल्याला थोडी वेळ मात्र वाट पाहावी लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. बोथ एंडकडनं मात्र गोलंदाजी, म्हणजे दोन्ही दिशेने मात्र गोलंदाजी करावी लागेल असं चित्र फार कमी या स्पर्धेमध्ये दिसतं. पण या स्पर्धेची खासियत आहे, फ्रंट फुटला आले, फटका फसलाय यश त्यांच्या मागे. ओहो, स्वतः संघ नाही, कुठली चुकी नाही आहे, तर पकडला जातोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. यस डीजे. तर पहिल्या धावामध्ये लीक झाल्या आणि या षटकामध्ये खरं तर कडकनी मात्र चांगली गोलंदाजी मात्र दाखवली. 2 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूमध्ये विचार केला तर सिंगल धाव आली आणि दुसऱ्या चेंडूमध्ये एक महत्त्वाचा विकेट ज्यांनी घेतलाय तेच म्हणजे कडक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत निलेश. खरं तर महत्त्वाचा नंबर आहे क्रिकेटच्या पटलामध्ये. खरं तर हाच नंबर आपण जर विचार केला तर विराट कोहली सरांचा असतो. तदनंतर आपण जर विचार केला तर जो रूट खरं तर त्यांचा नंबर असतो, स्टीव्ह स्मिथ त्यांचा नंबर असतो, केन विलियम्सन त्यांचा नंबर असतो, बाबर आझम त्यांचा नंबर असतो. हे सर्व कुख्यात बॅट्समॅन आहेत आणि त्यांना डाव सावरायचा असतो. तोच डाव आता सावरेल का हा प्रश्न पडलाय. निलेश मात्र नवीन फलंदाज. इथं मात्र एक वेगळा स्ट्रोक आपण जर विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, लॉंग लेगच्या दिशेने मात्र हा फटका खेळला जातोय आणि आल्या आल्या एक धावाने मात्र आपला स्वतःचा अकाउंट या फलंदाजांनी ओपन केलं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. बॉल किती झाले? 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक आपण जर विचार केला तर थोडंसं मागडं राहिलं, पण या षटकामध्ये कुठेतरी शांत ठेवले दोन्ही फलंदाजाला. पुढे सरसावले, पदललित दाखवलं, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा हा निदाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. त्यांना माहिती आहे महत्त्वाची मॅच आहे, माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी, आमचा घरचा मैदान आहे, इथं कोणाची दादागिरी चालणार नाही आहे. इलाका हमारा, धमाका हमारा हे सांगण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. तेच म्हणजे जम्बो 11 माहुल कोलीवाडा. जबरदस्त स्पर्धा. काल स्पर्धेचा पहिला दिवस थाटामाटात पार पाडला. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडाने बाजी मारली, फायनलमध्ये प्रवेश केला. हो हो हो, इथं मात्र उलट मात्र ईट का जवाब पत्थर से, भले इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा भी होगा. डीजे. मात्र आपल्याला बघायला भेटला. आल्या 6 धावा. हो, पुन्हा एकदा आहा, क्या बात आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. अगर प्रयत्न आवडला असेल तर जोरदार ताल्या होऊन जाणे मित्रांनो. खरं तर गणू मात्र चेंडू खाली होते. पहा ना, असं चित्र. गणू सर ओके? काही इजा, काही जखम नाही. खरं तर असं चित्र जेव्हा टेनिसच्या पटलामध्ये आपल्याला बघायला भेटतं तेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटरची बरीचशी नावं मात्र आठवण येतात. खरं तर क्षेत्ररक्षणाच्या डिपार्टमेंटमध्ये नंबर 1 असतात. खरं तर जॉन्टी रोड सर साऊथ अफ्रीका, मोहम्मद अजुद्दीन सर हमारे इंडिया के. तदनंतर आपण जर विचार केला तर युवराज सिंग सर असतील, अजय जडेजा, रवींद्र जडेजा. खरं तर चला या मी आमंत्रित करतो टॉससाठी बोनकुडे गाव आणि त्यांच्या समोर मात्र संघ असेल युवराज 11 KCC आंबापाडा, सचिन काटकर अँड कंपनी. अगर आले असेल तर या आयोजकांशी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच तुमच्या दरम्यान मात्र खेळलीच जाईल. आज आपण जर विचार केला तर या गटाचा खतरनाक गट आहे. याच्यानंतर अजून एक महत्त्वाची लढत. खरं तर वर्सोवा कोलीवाडा
एक मुंबईचा महत्त्वाचा कोलीवाडा आणि त्यांच्या समोर असेल आमचे माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर सर यांना पुरस्कृत केलेला रॉयल कारभार गोरसाहिब. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3. भारी जेवण. खरं तर आपण जेवण आपण प्रसाद म्हणूया. त्या प्रसादाचा आनंद घेण्यासाठी आज आंबापाडा असेल माहुलगाव असेल खरं तर या रखमेर देवाच्या दर्शनाला आणि दर्शन घेतल्यानंतर त्या दर्शनाचा आपण प्रसाद म्हणून तिथं मात्र जेवण आहे. पाहना काय अफाट गर्दी आहे आणि गर्दी वाढत चाललेली आहे. खरं तर दुपारची वेळ आहे आणि आमची स्पर्धासुद्धा मात्र त्या बघण्यासाठी प्रचंड मात्र माझे मायबाप प्रेक्षक चारी बाजूला मैदानाच्या पाहना प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक मात्र दिसत आहेत. पुन्हा एकदा हा प्रकारचा चेंडू छोटी गेंद यांनी खोटी गेंद हवाई हल्ला हवाई सफर मिळाल्या 6 धावा. डीजे डीजे हॅलो. खरं तर याच गावातले माजी नगरसेवक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आदरणीय आपण जर विचार केला तर राजेंद्र माहुलकर साहेबांच्या यांच्याच वतीने मात्र हा मोठा उत्सव मात्र साजरा केला जातो. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर गेला व्यवस्थित लँड झाला मिळाल्या 6 धावा. डीजे त्यांच्या समोर मात्र परेश ठाकूर नावाचं वादळ सध्याच्या घडीला या माहुलच्या मनोरंजन मैदानामध्ये मात्र गोंगावतोय आणि या वादळाला शांत कोण करणार. मला तर वाटतं स्वतः परेश ठाकूरच मात्र शांत करतील या वादळाला. बघा मागील मॅचचा हिरो या मॅचमध्ये ठरलाय 0. एका धावाचं षटक टाकणारा मनीष माहुलकर इथं मात्र कुठेतरी धावा लीक करताना दिसत आहेत. इथं मात्र ताकद भी आहे नजाकत भी आहे. चेंडू चाललाय धन 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 4 रन रन रन. जोरदार ताले होऊन जाऊन दे. पहा उरण विभाग असेल रायगड विभाग असेल या रायगड जिल्ह्यातले महत्त्वाचा मात्र हा गाव आहे धुतुम. खरं तर एक जबरदस्त फलंदाजी इथं मात्र फटका
सुनील मात्र येत आहेत आणि या जय माताजी चषक 2024चा पहिला अर्धशतक कोणी झलकावलं? परेश ठाकूर. या ठिकाणी आगमन होत आहे माहुल नगरीचे भाग्य विधाते, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक म्हणून ज्यांनी कामगिरी केली, माहुल ग्राम समितीचे अध्यक्ष राजेंद्र माहुलकर साहेबांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी परेशने अर्धशतक मारून या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेवर राजेंद्र माहुलकर साहेबांच्या देखील नजरा आहेत. आज रखमेर देवाचा उत्सव असल्या कारणाने त्याही ठिकाणी भाई व्यस्त आहेत आणि भाई आवर्जून संध्याकाळच्या सत्रात बक्षीस समारंभाला या ठिकाणी उपस्थित राहतील. तर नेहमीप्रमाणे या जय माता दी चषकाला मात्र त्यांचाही सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. तर इकडे अर्धशतक पहा, पाहुणा खेळाडू म्हणून आला काय, अर्धशतक केलं काय. माझ्या मते माहुलकर हे आहेत ना, हे क्रिकेटचे दर्दी आहेत. जरी तो पाहुणा खेळाडू असेल त्याच्यासाठी सुद्धा अख्खा माहुल कोळीवाडा टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीये. एवढी चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा केली. नक्कीच सर, नाव आम्ही ऐकलं होतं, काम आज बघितलं. खरं तर एक दर्जेदार फलंदाजी. मी अगोदरच सांगितलं, परेश ठाकूर नावाचं वादळ गोंगावतोय, त्याला शांत कोण करणार? तर स्वतः मात्र परेश ठाकूरच मात्र शांत करणार आहे. धाव संख्येचा विचार केला तर सॉरी 52 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जातात. षटक क्रमांक 4 स्लॉग ओव्हर, महत्त्वाचं षटक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर हेमंत घरत गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालेत. इथं मात्र पहा ना, ताकद पण आहे, नजाकत आहे. खरं तर स्ट्राईकवरती कोणाला आणायचं आहे? खरं तर या मॅचचा हिरो परेश ठाकूर यांना मात्र जास्तीत जास्त मात्र स्ट्राईक द्यायचा आहे. हीच मनशा मात्र या फलंदाजाची आहे. कौतुक करावं लागेल. काय मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट. भले मी मोठा बॅट्समॅन आहे, पण भन्नाट फॉर्ममध्ये परेश ठाकूर आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक. चला टॉससाठी या. इथं मात्र बॉलर बॅक टू ड्राईव्ह, थोडीशी गपलत झाली. बघायचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आणि हा प्रयत्न सुरू आहे आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. यस रेफर मात्र केला जातं या थर्ड पंच. अब कुछ ही समय में दूध का दूध और पानी का पानी नजर आएगा, क्योंकि फैसला गया है हाई कोर्ट में. चला या आज दरम्यान आपण नाणेफेकी करून घेऊया. बोनकुडे गाव आणि युवराज 11 KCC आंबापाडा दोन्ही संघांनी मात्र यायचं आहे. दोन्ही संघ नायकांनी यायचं आहे. नीलकंठ कोहली सर, तुम्हाला विनंती करतोय, तुमच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. या या समोरचा संघ मात्र उपस्थित आहे. बोनकुडे गावाचे संघनायक उपस्थित आहेत. युवराज 11 KCC आंबापाडा. या सचिन काटकर. खरं तर एक बिग बॅटल, एक बिग मॅच. मैदानाच्या आतमध्ये मात्र काय फलंदाजी सुरू आहे. खरं तर षटकाराचा पाऊस मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण जर विचार केला तर मी अगोदर सांगितलं, या वादळाला शांत कोण करणार? स्वतः परेश ठाकूरनीच मात्र शांत केलंय. कॅमेरामॅन फोकस करो. नाही आज या सर. दोन संघ मात्र इथं उपस्थित आहेत. एक खरं तर नवी मुंबई आणि एक मुंबई हेड. बोनकुडे गाव, कॉंग्रॅच्युलेशन. धावसंख्येचा विचार केला तर 53 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. हेमंत घरत यांचं कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र वेगवान चेंडू. आता बघायचं आहे, फलंदाज मात्र रनआउट. यस, फलंदाज बाद. आता फलंदाज जसे आले तसे मात्र परत त्यांना माघारी पावलं मात्र परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नितीन मात्र नवीन बॅटर हेमंत घरत यांचं मात्र कामगिरी मात्र चांगली राहिलेली आहे. कुठेतरी मात्र धावा या षटकामध्ये येत नाही आहे. स्लॉग ओव्हर म्हटलं तर कुठेतरी मात्र उलटं चित्र.
या षटकामध्ये मात्र सिंगल डबलला प्राधान्य नाही आहे. प्रत्येक फलंदाज मात्र चौकार आणि षटकारची भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, पुन्हा एकदा मंगेश वैती ऑन ॲक्शन, कुठली चुकी नाही आहे. पकडला जातो, झेल संपते फलंदाजाचा खेळ. डीजे जो आमचा कॅमेरामॅन आहे तिथं त्या टेबलजवळ कोणी थांबू नका प्लीज. तिथनं मात्र जागा खाली करा, तुम्हाला विनंती करतोय. आमचे कॅमेरामॅन थोडा त्यांना त्रास होतोय. प्लीज माझे मायबाप प्रेक्षक थोडासा बाजूला व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. जेवणाची सोय आहे, जेवणसुद्धा करा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज ठाकूर. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू. हो. आता बघूया नशिबाचा चौकार असेल का काय. हर्षद मात्र आपण जर विचार केला तर शॉर्ट थर्डमॅनला मात्र तिथं उभे होते, पण त्यांना हुलकावून देऊन मात्र चेंडू सीमा मिळाल्या. नशिबाचा पण जर विचार केला तर बरेचसे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू होता. या दरम्यान दोन्ही पंचांचे हात समांतर आहेत आणि वाईटचा इशारा मात्र आलाय. धावसंख्येमध्ये मात्र थोडीशी भर, स्वैर मारा. पंचांनी कुठेतरी गोलंदाजाला दंडित केलंय, कारण उचली घेणारा चेंडू होता. वाईट चेंडूची हाताळणी. धावसंख्येचा विचार केला तर 59 धावा. अजूनही मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. तर बघायचं आहे. राज ठाकूर स्ट्राईक एंडवरती. इथं मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि शेवटचा चेंडू मात्र गोड होतोय. 4 षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. खरं तर JMD भैरवनाथ धुतुम यांचं मात्र या संघाचं कौतुक करावं लागेल. धावा बनवल्यात तब्बल 49 आणि 60 धावांचं आव्हान असेल. परेश ठाकूरचं अर्धशतक मात्र बरंचसं काही बोलून गेलंय. चला आता ओके ठीक आहे. चला आता कॉम्बॉक्समध्ये आपण फेरबदल करूया. आमचे आयडियल, आमचे आयकॉन, आदरणीय खरं तर स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं, मॅन फ्रॉम घाटकोपर बटवारी. ओव्हर टू चंदू सर.
कल्पेश आणि मंगेश पाहूया. गेली कित्येक वर्ष या दोन्ही खेळाडूंना आम्ही पाहतोय. दर्जेदार क्रिकेट खेळलंय. गावाला क्रिकेटचा वारसा आहे, त्या वारसाला पुढे घेऊन गेलाय. गावाला देखील क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे गणेश इलेव्हन माहुल म्हणा, मंगलमूर्ती म्हणा, असे सातत्याने गेली कित्येक वर्ष संघ पाहायला मिळाले. अंडरआर्म क्रिकेट देखील गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. मोठमोठे अंडरआर्म खेळाडू आज देखील गणेश सारखा खेळाडू, अरविंद सारखा खेळाडू गावातून अंडरआर्म क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता आपण जाऊयात मॅचच्या दिवशी. ओव्हर 40चं क्रिकेट देखील गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जात आहे. आणि कारण त्या सगळ्या दिग्गजांना आम्ही माहुल प्रीमियर लीगमध्ये देखील खेळताना पाहतो. माहुल प्रीमियर लीगचे देखील वेध लागलेले आहेत. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. स्ट्राईकवर जर पाहिलं तर कल्पेश माहुलकर कडक, आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर राज ठाकूर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला राज, एका बाजूला कल्पेश. मॅचला सुरुवात. दुसरा डाव 4 ओव्हरमध्ये 60 करायच्यात. पहिला बॉल वेगात टोलावलाय. कल्पेश माहुलकरच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. सगळ्या संघाचे पाठीराखे. आपल्या सगळ्यांसाठी मांसाहार जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांनी त्या जेवणाचा लाभ घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे. ज्यांची मॅच आहे त्यांनी सुद्धा घ्यायचा आहे, ज्यांची झाली त्यांनी सुद्धा घ्यायचं आहे. बॅटिंगला गेल्यानंतर संख्या ठेवायला नको. यावेळेला मात्र बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवताना पाहायला मिळाले आणि तिकडे सुद्धा 4 धावा पाहायला मिळतील. कडक कडक चौकार. यो कल्पेश माहुलकर मंगेश वैती खेळताना जंभारी. नक्कीच आज बोनकोटेला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. माझ्या मते गेल्या वर्षीच्या ग्रामीण धमाका बिग बॅश नंतर आज पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सगळ्या संघ पारच्या फिरकीची देखील सगळ्यांनाच इकडे उत्कंठा आहे आणि सगळेच एक ताकदवर संघ पाहायला मिळणार आहे यानंतर सुद्धा. परंतु मॅच रंगली मैदानात. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने कडक फटका येतोय कडकच्या बॅट मधून. 4 कडकच्या बॅटमधून 3 कडक चौकार. लगातारचे 3 चौकार. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कडक तो सिर्फ झाकी है, मंगेश वैती अभी भी बाकी है. परंतु समोरच्या बाजूला जर पाहिलं तर परेश ठाकूर देखील येणार आहे बॉलिंगला, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. 12 धावा धावफलकावर झालेले आहेत. दोन्ही गावं चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. दर्जेदार क्रिकेट त्यांनी नेहमीच आपल्याला दाखवलेलं आहे. मुंबईत कदाचित पहिल्यांदा मुंबई शहरात पहिल्यांदाच जो तुमचा संघ आलाय. परेशला आम्ही पाहिलं परंतु संघ आला आणि चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला फटका तर खेळलाय आणि तो सुद्धा जाईल सीमा रेषा पार, षटकार. प्रयत्न आज एका वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक स्वतः घेतली कडकने आणि जे काही सुरू केले तिकडे कडक कडक षटकार चौकार. यावेळेला पुन्हा उडवलाय. यावेळेला मिनी हेलिकॉप्टर. पुन्हा एकदा कडक. यो कल्पेश माहुलकर मंगेश वैती खेळताना जंभारी. यो कल्पेश
कल्पेश माहुलकर मंगेश वैती खेळताना जंभारी. क्या बात आहे, ज्या पद्धतीने गाणं बनलंय आणि आज मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या गावाला भारतभर पोहोचवण्याचं काम कोणी केले असेल तर कडक आणि मंगेश आता मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. आणखीन एक कडक लांब लचक कडक षटकार. साठचा करायचा आहे पाठलाग आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे ती 28. होम पिचवर बॅटिंग करते या ठिकाणी माहुल गाव. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल याला नाव कडक का दिलंय, कारण एवढे कडक फटके त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालंय. परंतु मॅच कुठे संपली आहे, मॅच ऑन आहे. कारण आता मात्र पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. कारण 60 धावांचा पाठलाग करायचा, अजूनही 32 धावा, 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि गोलंदाजीसाठी पाहूयात कोणाला आमंत्रित केलं जात आहे. सिद्धेश ठाकूर येताना पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 32 म्हणजे मॅच अजूनही ऑन आहे. पहिल्या षटकात 28 धावा आल्या आणि 28च्या 28 धावसंख्या कल्पेश माहुलकरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आम्ही आभारी आहोत आमचे सगळे पुरस्कर्ते यांचे. जय माता दी ग्रुपची स्पर्धा म्हटलं तर गावात एक वेगळा जल्लोष असतो आणि सगळ्यांची लगबग, अख्ख्या ग्रुपची लगबग सुरू असते आपली स्पर्धा हिट करण्यासाठी. माता राणीच्या दर्शनाला जाणारे हे सगळे माता राणीचे भक्त गेली 13 वर्ष क्रिकेटची स्पर्धा आयोजित करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या स्पर्धेची बातच न्यारी आहे. यावेळेला उसळता बॉल होता, अप्पर कट करतायत मंगेश वैती आणि आल्या आल्या माहुलची रन मशीन सुद्धा सुरू झाली आहे पहिल्या बॉलपासून. आणि षटकार चौकाराची भाषा बोलतायत हे दोघे जण. आतापर्यंत त्याच्या व्यतिरिक्त काही झाले नाहीये. 4. कमबॅक करावं लागेल इकडे धुतुमकरांना. आणि यावेळेला मात्र पुन्हा समोरच्या दिशेने अफलातून काय स्ट्रोक खेळलाय, खडे खडे सिक्सर मंगेश वैती. मुंबई गणेश 11 क्रिकेट संघाची किमया हायलायणारी. डीजे डीजे गणेश 11 क्रिकेट संघाची किमया. डीजे हे गाणं तर खूपच सुंदर आहे, परंतु आणखीन एक गणेश 11 संघाचं एक गाणं होतं आयलो मी दर्शनाला. ते देखील तेवढं सुंदर गाणं होतं आणि जर शक्य झालं तर तेही होऊ जाऊ देत. हो 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 हो, क्लास क्लास. अख्खा महाराष्ट्र सलाम करतो या खेळाडूला. काल नागपूर तर आज माहुल गाव. नाव मंगेश वैती. वेळापूर्वी मोठं वाटणारं लक्ष आता छोटं करून टाकलेलं आहे. आणि त्याचं कारण आहे, घरच्या मैदानात हा संघ खेळतो. याच मैदानात भल्या भल्या संघांना हरवताना आम्ही माहुलला पाहिलंय. परंतु कितीही मॅच पाहिल्या, यावेळेला मात्र थोडंसं कमी गतीने चेंडू येताना पाहायला मिळाला आणि एक धाव तिकडे येताना पाहायला मिळाली. कितीही मॅच पाहिल्या, परंतु वर्सो विरुद्ध माहुल कोळीवाडा राजीव गांधी ट्रॉफीमध्ये म्हणजे नाईट टुर्नामेंटमध्ये झालेली मॅच अख्खा गाव कधीच विसरणार नाही.
अख्खा गाव नाचत होता त्या रात्री, मला आठवतंय. कडक पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, बॉल हवेत आहे, तिकडे क्षेत्ररक्षक कॅच मात्र नाही घेऊ शकत आहे. आणि तिकडे धावसंख्या जर पाहिली तर आता 47 वर धावसंख्या. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 47 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या दोन्ही फलंदाजांनी फलंदाजीचे धडे दिलेत इतरांना आणि कशा प्रकारची बॅटिंग करायची या मैदानामध्ये. विशेष म्हणजे मैदान खूप छान आहे. मुंबईत मैदानं राहिलीतच किती, त्यापैकी एक महत्त्वाचं मैदान आहे. क्लास यावेळेला पुन्हा एकदा दर्जा. स्ट्रोक आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, याला क्लास म्हणतात. आयलो तुझे मी दर्शन मते 1 ओव्हर लेट आलेत बॉलिंगला, कारण मागील मॅचमध्ये 2 ओव्हरला केवळ 5 धावा देत मॅन ऑफ द मॅचही घेतलाय. परंतु तो टीमचा डिसिजन आहे. परंतु पाहूया तरी सुद्धा त्यांच्याकडे क्षमता आहे, कारण अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 9 धावा आहेत आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 51 धावा या दोघांची ही सुपर डुपर हिट जोडी, A1 जोडी नाही तर नंबर 1 जोडी मी म्हणेल. आणि या जोडीने 51 धावा 2 षटकामध्ये केलेल्या आहेत. पहिलाच बॉल उलटा आणि उलट्या बॉलला मात्र पाठवलंय पाठीमागच्या बाजूला. जबरदस्त स्ट्रोक, 6 धावा, षटकार. आणि याही मॅच मध्ये जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या मॅचला 2 ओव्हर आणि 2 बॉल मध्ये फिनिश केलाय. या जोडीला सुपरहिट जोडी का म्हटलं जातं? मंगेश वैती आणि कल्पेश माहुलकर. काय जबरदस्त बॅटिंग. सगळ्यांना विनंती असणार आहे दोघांसाठी सुद्धा होऊन जाऊ द्या टाळ्या. आणि त्याचबरोबरीने परेश ठाकूर साठी सुद्धा त्याने पहिल्या डावात अर्धशतक केलंय. पाहुणा संघ आहे, पहिल्यांदा मुंबईत आला आणि त्यांनी चांगली छाप सोडली आहे. 9 बॉलमध्ये 41 धावांची खेळी करणारे कल्पेश माहुलकर म्हणजे कडक ठरतायत मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराची मानकरी. चला पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात जायचंय. टॉस झालाय का? बनकुडे टॉस जिंकलेला आहे. हा परेश ठाकूर संपूर्ण टीमला घेऊन पहिल्यांदा जेवायला जायचं. तसं कोणी जायचं नाहीये. जेवणाची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या टीमला घेऊन पहिल्यांदा जेवायला जायचं. मी तर म्हणेल आपले माहुल टीम, आपला एखादा सदस्य त्यांच्याबरोबर जायचं आणि सगळ्या टीमला घेऊन पाहुणे आहेत आपले, त्यांना जेवायला घेऊन जायचं आहे. मंगेश वैती यांचा एक विशेष सनी खुश. आणि कल्पेश माहुलकर सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. परेश संपूर्ण टीमला घेऊन जेवण्यासाठी जायचंय.
हॅलो दुतुमकर माहुलकरांचा पाहुणचार घेतल्याशिवाय तुम्हाला जायचं नाहीये. आणि कडकने पुन्हा एकदा कडक बॅटिंग केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला आहे. लगातारचे 3 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि 41 धावांची खेळी देखील पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय.